केंद्र सरकारच्या अन्न ग्राहक व व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल माध्यमातून भाव स्थिरीकरण आणि बफर स्टॉक योजनेअंतर्गत निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारने कांद्याला 16.50 16.5 रुपये प्रति किलो दर जाहीर केला। मात्र कांद्याचा उत्पादन खर्च 20 ते 22 रुपये प्रति किलो असल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेला हा दर परवडणारा नाही। सरकारने किमान 25 ते 30 रुपये कांद्याला भाव द्यावा आणि मग शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। मनमाड बाजार समितीतून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय संदीप जेजूरकर यांनी। केंद्रीय अन्न ग्राहक व व्यवहार मंत्री असलेले प्रल्हाद जोशी यांनी काल सोशल माध्यमातून एक संदेश दिला। यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कांद्याला 16 रुपये 50 पैसे हा भाव त्यांनी जाहीर केलेला आहे। मात्र या भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा हा मिळालेला नाही। शेतकऱ्यांना साधारण 20 ते 22 रुपये प्रति किलो खर्च असतो। शेतकऱ्यांना साधारण 3000 रुपये जो आहे तो दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। आज पुन्हा 16 रुपये 50 पैसे दर दिला। काय शेतकऱ्यांना भाव परवडणार आहे? नक्कीच हा भाव परवडणारा नाही शेतकऱ्यांना। शेतकऱ्याचा खर्च जास्त आणि जे गव्हर्नमेंट देतंय ते एकदम कमी किमतीत 1680 रुपये देतात। आज जर पिकवायला गेलं खर्च तर 22 ते 23 रुपये खर्च आहे। 1 किलो मागणी 16 रुपये 16.5 रुपये देत आहे सरकारला आणि त्यासाठी आम्हाला परवडतच नाही। त्यात नाफेडनं अशा जाचकाठी केलेल्या आहे का 20 ते 30% रिजेक्शन करताय आणि आम्हाला सर्वसाधारण मार्केटमध्ये गेलं तर 16-17 रुपये असे पडतात। चांगला माल असला तर ते तर उलट सरळ घेतात, त्याच्यात कोणतं रिजेक्शन नाही मार्केटमध्ये। कमीत कमी कांदा पिकवायला हा 22 ते 23 रुपये खर्च येतो आणि नाफेडची खरेदी आज 1500 1650 रुपयानं खरेदी करताय। ही शेतकऱ्याला परवडलेबल खरेदी नाही। शिवाय शेतकऱ्याला त्यानं अटी लावून दिलेले आहे का हा माल रिजेक्ट निवडूनच घ्यायचा, रिजेक्शन रिटर्न दिल्यानंतर ते विकायचं कुठं शेतकऱ्यांनी? ते व्यापारी घेणार नाही ते रिजेक्शन। कमीत कमी नाफेडनं सरसगट कांदा घ्यावा आणि मार्केटमध्येच घ्यावा। तो कमीत कमी 3000 रुपयाची मागणी शेतकऱ्याची। शासनाने किमान हमी भाव 3000 रुपये दिला तरच शेतकऱ्यांना कुठेतरी परवडेल आणि शेतकऱ्याला सुगीचे दिवस येतील असं या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक।